तयार झाला की नाही? आई ते तर तयारच आहे. बाहेर सगळ्यांना गाडीत बसून राहिले ते. हाव का व? हो नाही आणि हा राहुल तयार झाला की नाही? आई ते होतच आहे तयार. पाय ना पटपट आवरायला लावणं, मग त्याचे बाबा अजून ओरडतील. हा नाही पाय तुम्ही. का व गळ्यात कानी घातलं? आई हा छोटासा नेकलेस घातलाय ना मी. घाललेस ती सोन्याची पोत. नाही हेच घालते मी. चांगली दिसून राहिली. हाव काय? हा व चांगली दिसते ना. तुम्ही चांगल्या दिसून राहिले आई. अव मिताली ते ताट घेत होतं बरं, आरती करायला ताट लागन ना. ठीक आहे नाही घेतो. आणि लग्न तू लवकर येशील ना घरी आवरायले? आई मी येऊन जाईन घरी पाहिन ना सगळं. अव स्वागतासाठी तयारी करायला लागते ना, नाही तर मग मी येऊन जाईन, तू राहायचो. आई तुम्ही थांब जा ना, मी येऊन जाईन. ठीक आहे ना, मग तसं करू. तुझी आई तयार झाली की नाही? हो आई तयार झाली ना. काय मग त्याले राहुलले दीदू कुठे गेली? दीदू आईजवळ आहे मी. हाव काय, चांगलं आहे. आई झालो मी तयार. हाव रे झाला. तू फेटा नाही बांधला, बाशिंग नाही बांधलं. मिताली घालून दे वहिले फेटा गिटा. ठीक आहे नाही. बाशिंग बांधून दे. ठीक आहे. का हो मिताली, फेटा वरतो झाला ना? आई पण तो तसाच बरा वाटून राहिला. नाही व थोडसा खाली घे ना. ठीक आहे घेतो. हा आता मस्त दिसतोय. चाल रे देवाची पूजा वगैरे कर आणि मग जायचं आपल्याला. ठीक आहे नाही. मस्त दिसून राहिला. हाव काही तूही मस्त दिसते. चला ना देवपूजा करून घ्या मग जायचंय. चला ना वहिनी. चला ना आता. हाव मस्त दिसते वास्त. हो तुम्ही छान दिसून राहिले. छान दिसते. हो काय? तू छान दिसत आहे. पण तू जास्त मस्त दिसत आहे. हो काय? चला आता मुहूर्ताचा वेळ चुकून जाईन. दोघांच्या हातात हार देऊन द्या. शुभमंगले सावधान, शुभमंगले सावधान, शुभमंगले सावधान, पुर्या सूर्यता. शुभमंगले सावधान, शुभमंगले सावधान, गंगा तटी झंडू नर्मदा. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. चला आता हार घालून घ्या. चला आता नवरदेवानी मांग भरून टाकावी. बाईले बाशिंग नाही बांधलं. राहून गेलं, थांबा बांधून देतो. कसं राहून जाते महत्वाच्या गोष्टी. आता होत असते गडबडीत. ठीक आहे बांधून द्या. काही राहिलं तर नाही ना. नाही आता काही राहिलं. तुम्ही लोक मेकअप करणार नाही विसरत आणि महत्वाच्या गोष्टी विसरून जातात. आता होत असते गडबडीमध्ये. आडे काय कॅमेरामॅन फोटो. सजले क्षण माझे सजले प्रीतीने शकुनाच्या वेलीने. सजले क्षण माझे सजले शकुनाच्या वेलीने. सजले क्षण माझे सजले अंबावले श्वास माझे ताउरात भरे नाज. काय मी सांगू कोणाला कसे हे क्षण हे आजचे. सजले क्षण माझे सजले. चला आता आशीर्वाद घ्या सगळ्यांचा. आणि संपन्न झालं लग्न. त्या मंडपाला बोलवा, हे उचलून घेईन तो हवन. ठीक आहे ना, बोलवतो. आता झालं का काम? हो झालं ना. तेच गडबडी करतेत मग इथं तर चटका गिटका लागायची भीती राहते. हो ना, बरोबर आहे तुमचं. आई दिसून नाही राहिली कुठं गेली तर. बाबाही दिसून नाही राहिले. माझी दक्षिणा देऊन द्या. हो देतो ना. चला. आई व बाबा कुठं गेले? आहे ना बाई ते तिकडे बसले आहे. बाबाला फोटो काढायला बोलव ना. येतील ना, हे होऊ दे सगळ्यांचं मग येतील. चला ना ताई, मी काय म्हणते ते मानासनाचं करून घेऊ आपण. हा व चाल ना. मी सगळे फोटो गिटो काढून घ्या नेमबंदी. मग आम्ही येतो. ठीक आहे ना मामीजी. कसं वाटून राहिलं मिताली? काय नाही व, आपलं लग्न झालं होतं तेव्हाचा क्षण आठवून राहिली मी. मनात साऱ्या घालमेल चालू राहते. प्रत्येक पोरीच्या मनात एक पोरी समजू शकते काय होत असते तर. ते तर आहे. वहिनी छान दिसून राहिल्या. हो काय? मस्त दिसून राहिली ना तू. मी काय नाही ग, छान वाटत आहे दीपा. दीपा छान वाटून राहिली. हो का दादा? राहुल पेक्षा छान वाटून राहिली. हो का? दादा आमचा फोटो काढा, मग आम्ही चाललो. काढा ना. राहुल आम्ही खाली आहे, सगळ्या पाहुणे रावण्याला भेटतो. ठीक आहे ना दादा? येते दीपा. हो बहिणी या ना. काय झालं, दोघंच गोष्टी करसान काय? नाही रे, ये ना, गोष्टी करू ना. लेखा तुला आता टाइम तरी भेटते काय? नाही रे, भेटते ना. काय म्हणतात वहिनी, कशा आहे? मी मस्त आहे बा. तुम्ही सांगा तुम्ही कसे आहे? ये ना फोटो काढू ना. हा व येतो ना. मस्त दिसून राहिली वाच. हा ओके. दादा काढा फोटो. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू वहिनी. लेच गरमी होऊन राहिली व. नाही व, एसी तर चालवा इथं. नाही हो, होतेच आहे. हाव का व? त्या किती वेळपर्यंत उभं राहावं लागते काय माहिती. आज दिवसभरच उभं राहावं लागते. हाव का व? मग का नाही. चाल मी आता खाली जातो, आईला भेटतो. ठीक आहे ना.
दादा 4-5 आमचे फोटो काढून देता. ठीक आहे ना बा. काय पाहता तू इकडे? आता कोणाला पाहू, तुला नाही पाहू तर अहो तिकडे पाहणं, सगळे काय म्हणते? काय नाही म्हणत. बाय पाहिजे तुम्ही काही म्हण, लय सुंदर दिसून राहिली. हाव काय? हो ना. कशी आहे बाई दीपा? मस्त आहे ना? हाव काकू मी मस्त आहे. तुम्ही कशी आहे? मी मस्त आहे बा. तुम्ही वर तर स्टेजवर नाही आले? नाही व, लई गर्दी होती ना, मग काही आले नाही. याच होतं काकू. जाऊ दे ना बाई, आम्हाला ओळखलं की नाही व? हो ना ताई, ओळखलं ना. आम्हाला विसरून चालणार नाही बरं. नाही ना, नाही विसरत तुम्हाला. अहो वहिनी, तुम्हाला विसरण काय? काय भरोसा बाबा, विसरू जाऊ शकते. नाही नाही, विसरली तर मी हाव ना सांगाले. ठीक आहे बा. नाही तर विसरून जाईन आम्हाला. नाही नाही व वहिनी, कोणालाच विसरत नाही ते. तिली तुमच्या ग्रुप मध्ये यायचं आहे ना. हाव काय? आमचा ग्रुप आहे. मग बापा, तुमचा ग्रुप किती मोठा आहे. ठीक आहे बाई, या आमच्या ग्रुप मध्ये. जेवण गिवण झालं वहिनी? नाही बस, आता जेवणच करत होतो. काकू जेवण गिवण करून घ्या. हा रे, करतो ना जेवण. आणि त्यात भेटली असेल ना? हा व, भेटली ना. मस्त दिसून राहिली. एक नंबर जोड आहे खरंच काकू. लक्ष्मी नारायण सारखा जोड आहे. हाव ना. चला काकू, तुम्ही जेवण करा, आम्हाला फोटो काढायला जायचंय. ठीक आहे ना, काढा ना, जा. ताई घरी चालले असतं तर बरं लागलं, बरं वाटलं असतं. अव राहू दे ना, आता काय आहे त्याच्यात, आता टाईम नाही ना. येईन ना एखाद्या वेळेस. आता किती दिवस झाले बरं आलेच नाही तुम्ही? 4-5 महिने झाले तर लग्न होऊन. येऊ ना. आता कसं यांच्या गाड्यातच जायचं आपल्याला. हाव ते तर आहे, पण कसं चहा पाण्याला तरी आले पाहिजे होतं ना. आता इथून तुमचं घर लय दूर आहे ना, मंगल कार्यालय लय दूर आहे. हो ना, अर्धा घंटा तरी लागते. मग जाणं येणं लय वेळ झाला असता. त्या गावातल्या बाई आल्या त्या बिचाऱ्या, मंदा सविता. येतील ना, त्या काही कार्यक्रम असं तर येतील. हाव ना, आले असते, चहा पाणी सरबत केलं असतं. जाऊ द्या ना, काय होते. योगेश आला होता ना घरी. हाव ते तर आले होते. त्यांनाही म्हटलं मुक्कामी राहा आज, उद्या जा. मग काय म्हणते? नाही म्हणते ते थांबायचं, आजच नेतो म्हणे मामी येले. त्याचा डेअरीचं काम आहे ना, उद्या आता रिसेप्शन आहे. तुम्ही येऊन राहिले असाल ना रिसेप्शनले? नाही बा, मी काही येत नाही. काहून हो, या ना, मुक्कामी राहा ना मस्त. राहिले तर भेटत नाही. पाहतो ना आता काय म्हणते हिचे बाबा तर, आणि त्याचे बाबा काय म्हणते. मग ते म्हणून की ठीक आहे तर पाहा लागते. हाव ते तर आहे, डेअरी उघडा लागते म्हणून आज हे लग्नाला आले नाही. हाव काय? तो भाऊ आहे ना? नाही व, त्याला याच होतं ना लग्नाले. हाव बरोबर आहे, तर गावातलंच लग्न आहे आणि तिथंच आहे डेअरी नेंचं दुकान, त्याच्या कारण. हाव ना, ते तर आहे. आणि त्या बहुतेक घरी गेली बहुतेक. हाव ना, घरी गेली, बॅग घ्यायला गेली तिची. हाव काय? हाव बॅग घ्यायला गेली ते. अच्छा, आता नवरी निघते, आता सगळेच लोक निघून राहिले. हाव ना, चाल बाई, मला आवाज देऊन राहिले सगळे, मी जातो. हाव ना, आल्या असताना घरी. जाऊ दे, थोडं काही मन करू नको, येईन मी एखाद्या वेळेस. हाव ना, या नक्की. हाव नक्की येतो. चला ना, मी येतो सोडायला. जाऊ दे ना. बाई आपल्या दीपाचं काही चुकलं गिकलं तिला सांभाळून घे. अरे दादा, मी सांभाळतो ना, तू कायले टेन्शन घेतो? बाई इले ना सांभाळून घे आपल्या दीपूले. हो ना भाऊ, सांभाळते ना, कायले टेन्शन घेतं. मला पोरगी नाही दिली तर काय मी सांभाळू शकत नाही काय? मला मया दया नाही काय? नाही हो बाई, आहे ना. कशी कोणती लाडामध्ये वाढलेली ती. अरे भाऊ, ते तर मला माहित आहे. हो ना बाई, समजून घेतो तिले. त्याला थोडा वेळ लागन, पण समजून घेते ते. हो ना भाऊ, काही काळजी करू नको ना तू. तुले काय आहे, किती दूर आहे, लगेच यायचं. हो बाई, ते तर आहे. तिचं मन झालं की तिला पाठवत जाय. अरे भाऊ, पाठवते ना. आता मी काय समजून घेऊ शकत नाही का तिले? हो बाई. दीपू बस कर ना. आई बाबाजी, आणि तू काळजी घे. बाबाले गोळ्या औषध टाईमवर देत जा आई, आणि त्यांना गोड गिळ नको खाऊ देत जाऊ. नाही हो बाई, मी नाही खाऊ देत, तुला तर माहित आहे. बोल तुम्ही तिच्यासोबत. अरे भाऊ बोल ना. बाई दीपू बस कर आता, लय झालं. तब्येत खराब होऊन जाईल ना. बाबा अशी काय लढतो? सारखी स्ट्रॉंग आहे तू. बाबा अहो, तुला जेव्हा वाटलं तेव्हा तू घरी येत जाऊन. आपल्या किती दूर आहे. 1 घंट्याचा रस्ता नाही. राहुल, तिले जेव्हा आठवण आली तेव्हा पाठवून द्यायचं. घेऊन यायचं. हा ना मामा, आणतो ना मी तिले. तिची राहायची इच्छा असं आता इथं राहू शकते ते. हाव काय? बस करतो दीपू, आता रडू नको तो. बस करतो दीपू, रडू नको. जवळ ना काही त्रास दिला की मला सांगायचं. मी येऊनच राहतो तिथं. हाव ना आजी. चला ना आजी, नाही तर हाव ना, येतो ना. बॅग आणू द्या मला. अहो आजी, कपडे घ्यायला घ्या लागते, तिथंच घेऊन देतो ना तुम्हाला. हाव काय, नवीन घेऊन देता का? चला ना मग. पोरीले त्रास दिला की मी तिथंच येऊन राहतो. हो ना आजी. दीपू बस कर आता. राहुल पाय, तिला सांभाळून घे. हो ना मामा, तुम्ही काही काळजी करू नका, मी घेतो तिले सांभाळून. हो ना. चला ना, आता वेळ होतोय ना. हो ना, मग तिकडे झाल्या उशीर होईल ना तुम्हाला. बरोबर आहे ना. दीपा सोबत कोण येऊन राहिलं? तिची मामी येते, आणि आता आहेच तिथं. हाव ना, आणि तर आहे. मग त्या गाडीत बसल्या बहुतेक. हा ते बसली गाडीत. या मग तुम्ही उद्या रिसेप्शनला संध्याकाळी. तर सकाळीच पूजा आहे, तर मग पूजाला या. बाई मी सांगतो पूजेला येवाला तर येऊ, नाही तर मग रात्री रिसेप्शनलाच येऊ. ठीक आहे ना, तसं पहा मग. बाबा येते मी. हो बाई की. बाई अनिता, लक्ष ठेवतो हिच्यावर. हो काका, तुम्ही काही काळजी करू नका. हे मिताली कुठे गेली काय माहिती? ये दीपा. हो आत्या.
हम खुश हुए आपके आने से, घर में कितनी रौनक है, आपको देखिया हम अपने आप को देखे, हम खुश हुए. चला आता हळूहळू घरात. हो आई चलतो ना. तांदूळाचा कलश आहे हा पाडा लागते. हो ना आत्या, ठीक आहे. पाहिजो हळूहळू ये जो. हो आत्या. पाहिजो हळूहळू चालजो. हो चालतो ना. ये बाई अनिता हा घरात. हो काकू येते ना. चला ना आता घरात. हा एक दुसऱ्याला पाहतच राहसन काय. तो कळस हे करायचंय ना. हो येतं ना. मामी कुठे गेल्या काय माहिती, दिसून नाही राहिल्या. असं ना मामी घरातच असन. राहुल भाऊ तुम्ही की नाही आता हे करा, कपडे चेंज करून घ्या. ठीक आहे ना वहिनी, कपडे चेंज करतो मी आता. झालं का काम? हो आता झालं ना. आता कपडे ठेवले तुमच्या रूम मध्ये, तुम्ही घालून घ्या. ठीक आहे ना वहिनी. ते सर हे सामान त्या रूम मध्येच ठेव जा, मी नंतर उचलून ठेवतो. ठीक आहे ना वहिनी. दीपा तूही आता फ्रेश होऊन जा. हो ना ताई मी फ्रेश होते. ते चल मी तुला दाखवते खोली. हो ताई ठीक आहे ना. तुम्ही तर बघितलीच आहे खोली. हा त्या खोलीमध्ये न्या तिला आणि तिचं करून द्या, चेंज करून द्या तिला. ताई मी आंघोळ केली तर चालेल काय? चालते ना, करून घ्या मग आंघोळ. आता उन्हाळाच आहे, मग थंड पाण्यानं आंघोळ करतो. चालते ना, कारण दिवसभरापासून हे कपडे घातले आहे ना, एवढं कचकच होऊन राहिलो की बस. ठीक आहे ना, कोणाला सांगू नका फक्त. ठीक आहे ना, नाही सांगत. चलो अनिता. नाही गं आता घरी जातो ना मी. थांब ना थोडा वेळ. नाही ना जातो ना. थांब ना गं अनिता थोडा वेळ. चहा वगैरे बनवते, जेवण करून जा. नाही ना ताई जातो ना. गं थांब ना थोडा वेळ. हा तरी घेऊन जा. चल दीपा आपण जाऊ. चल अनिता मग. मामी हे सोडून द्या तर सुटतच नाहीये. हा हो सोडतो ना. थांब. तेच पक्क बांधलं होतं ना. काय मामी किती पक्क होतं ते. थकून गेली मी आज तर. आणि हे काय एवढं एवढं कुंकू लावून दिलं माझ्या सासूबाईनं. अगं जाऊ दे ना, तसंच असते नवीन नवीन. जा ना, तुम्ही आंघोळ करत होता ना, मामी करतो ना. अगं मी जाते घरी, कारण सासूबाई घरी आहे ना. मग अजून म्हणा किती वेळची आली आहे पण आली नाही घरी. ठीक आहे ना, मग तू सकाळी येतो का? नाही गं मी सकाळी काय येऊ, संध्याकाळी रिसेप्शन मध्ये येते ना. पूजेच्या प्रसादासाठी नाही येणार ते. आता पाहतो हे का जर आणून देतील तर मग येईन. ठीक आहे ना, पाय तसं. मग घरी जाऊन स्वयंपाकाचं बघा लागेल ना. हो गं ते तर आहे. ठीक आहे ना, मग मी येतो. काही कपडे वगैरे चेंज करायला लागते. ठीक आहे ना. या मामी घरी चहा प्याला. हा चहा पाणी नाश्ता करायला. काय तो बाई आता काय होते तर. हा काय जो काही लागलं तिथलं तर मग करशील फोन. हो ना, हाय तशा मिताली वहिनी तर. हो ना, तू पटकन आंघोळ करून घे, नाही तर मग अजून कोणी बोलायला. हो ना बाई. चल मग अनिता भेटू. हा हो ग भेटू ना. येतो मामी. हो ग ये ना. मामी आता चांगलं वाटून राहिलं आंघोळ केली तर. हो ना, दिवसभराची गरमी होती ना सारी. हो ना, थोडा घाम येत होता. आता बरं वाटून राहिलं, हलकं हलकं घातलं जरा तर. हा मोबाईल कुठे काय माहिती, कुठे ठेवला होता? आम्ही त्या छोट्या पर्स मध्ये होता. हाव काय, तो तिकडे आहे बहुतेक बॅग जवळ. हाव काय, मी तर मोबाईलच नाही पाहिला सकाळपासून. मोबाईल पाहत असते का लग्नाच्या दिवशी? हो ना मामी, मला तर असं वाटून राहिलं होतं की आता ड्रेस घालतो मस्त. नाही ग पाहुणे रावणे ना, बरं नाही दिसत. काय मामी बरं नाही दिसत? नाही हो तसंच असते, आपल्या घरी वेगळं असते. असं इथेच घर आहे पण सध्या नवीन नवीन आहे ना, तर साडी घाल. पण मी जास्त दिवस काही घालणार नाही. काय बाई तुझी इच्छा, आता तुला किती दिवस घालायचं आहे तर मग गाडी. हो मामी काय करता? हे आली हो इकडे. एक दिदू दिदू ए नाही दीदी मम्मा. हो ताई इकडे आली ती. हो ना, तिला म्हटलं दूध पिऊन घे तर ते इकडे आली. हो ना ताई, इकडे धावतच आली ती. दिवसभराचं कसं दूध घेत नाही दिलं तिला. हो बरोबर आहे. मस्त दिसून राहिली ग. कायची होतं घातलं ते. घातली बाता कशी तरी साडी. हो काय छान घातली ना. मामी तुम्हा चहा घेतात ते? हा दीपू तू चहा घेते काय? हो ना, चहा पाहिजेच. कॉफी असेल तर कॉफी चालते मला. हा काय कॉफी घेतं काय? बनवायला लावते ना मग कॉफी. हा बनला असेल तर मग चहाच घेऊन घे तुम्ही. हो चहा कसा बनवूनच ठेवलाय मी, आणून देतो तुम्हाला दोघीले. राहू दे ना मी ताली, मी जातो किचन मध्ये आणि घेऊन येतो. त्यात काय नाही ना मामी, आणतो ना. नाही ग आणतो मी. कर ना, बस ना, आराम कर ना. हो ना ताई, थकल्या हरकत लय वाटून राहिलं. मग कर ना मस्त. हा जेवण करायच्या वेळेस ये बाहेर. हो ना, आराम करशील तर दरवाजा बंद करून घे. हो ना ताई, आराम तर करावाच लागतील. थकल्यासारखं वाटून राहिलं मला. हाव ग तसंच आहे. ते गॅलरीत कूलर ठेवलेला आहे, तो लावशील. गरमी पण खूप होऊन राहिली. हो ग कूलर लावशील. तरी तिकडे ग्रीन नेट लावली तरी गरम होते. हो ना, तिला म्हटलं दूध देते तर इकडे पळत येऊन गेली. हो ना, पळतच आली तिकडे. आताही गेली तिकडे. तशीच करत राहते ते, इकडे तिकडेच करत राहते. हो ना ताई, चहा घेऊन घेशील ना, मामी आणतातच. हा मी कामं करते. ठीक आहे ना ताई. चाल बापा, मस्त आराम करतो आता. आताची रूम असं नाही, मिताली वहिनीची कशी रूम असन काय, चांगली असन ना त्यांची. आता पाहू मिताली वहिनीची कोणती रूम आहे तर. काय विचार करून राहिली दीपा? कोण? आता मी घाबरली ना. अहो माय, तू कशी काय घाबरली? हा तुम्ही इकडनं कशा आल्या? अहो मी बाथरूम मध्ये होते, मग अशीच तर गेले मी. पण तुम्ही इकडनं नाही गेला ना? अहो तिकडल्या रूम मधून ह्या गॅलरीत आले. हाव काय, ह्या 2 रूमाली एकच बाथरूम दिली आहे ना. अच्छा मस्त दिसून राहिली व. हाव काय. काय आता तुम्ही कपडे चेंजच नाही केले? नाही व, कपडेच तर चेंज करायला आली आता इथं.
हाव काय मला वाटलं की मिताली वहिनीची रूम आहे. नाही व मैस खोली आहे हे. हाव काय मिताली राहते आवाहून आल्यावर मिताली राहते इथं. काऊन मिताली वहिनीची रूम नाही ते? नाही व ह्याच खोली आहे तिची. हाव काय मग तुमची? व मिताली काही राहत नाही इथं तर मग हेच खोली आहे आता तिची. मिताली वहिनीच्या रूम मध्ये फर्निचर नाही केलं काय? नाही व काही केलं नाही. तर सध्या तुमच्याच रूम साठी केलाय, नंतर करून देऊ मितालीचं. आता मितालीला कसं अमरावतीत घर बांधून दिलाय चांगलं, मग कायले पाहिजे. आणि ते राहतही नाही ना जास्त दिवस. आली सणासुनाले तर येते. हाव ते आहे पण पाहिजे ना मग आता तिला त्यांना खोली इथं. हा व करू ना आता. आता कसं राहुलची रूम होती तिथं आम्ही सगळे झोपायचे. आता फर्निचर गिर्निचर केलं, छोटी झाली ते रूम. हाव ते तर आहे. आम्ही तर हॉलमध्येच झोपतो बाई, आम्हाला तर काही आवडत नाही तर कोपऱ्यामध्ये झोपायले. हाव काय चाल बाई कपडे चेंज करतो. करा ना आत्या. जाय ना तिकडे हॉलमध्ये बसणं. हा आता मी म्हणतो थोडीशी इथं आराम करतो. हाव का व आराम करतो. जाय ना बसणं, पाहुणे राहुणे इथं काय म्हणती. नवीन सून बसली कोपऱ्यामध्ये, त्या बसा उठा लागते सगळ्यामध्ये. ठीक आहे ना आत्या जातो. चाल बाबा तिकडे जा लागते आता पाहुण्या रावण्यात बसायले.